2 नंबरचे धंदे करणाऱ्यांचा आधी रेकॉर्ड चेक करा, नंतर आमच्यावरती गुन्हे दाखल करा, असे नवजोत सिंग गाडीवाले म्हणाले आहेत। सविस्तर बातमी अशी की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटात गेली 2-3 दिवसापासून पत्रकार परिषदेचे सत्र सुरू आहे। माजी शहर प्रमुख गौरव कोडगिरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्यावरती आरोप केले होते। त्या आरोपांमध्ये काही तथ्य नसून उलट चोराच्या उलट्या बोंबा आहेत। आधी गौरव कोडगिरे यांच्या 2 नंबरच्या धंद्याची चौकशी करा, त्यांच्या संपत्तीची चौकशी व त्यांच्यावरती दाखल असलेले गुन्हे यांची चौकशी करून आमच्यावरती गुन्हे दाखल करा, अशी मागणी युवा सेनेचे महानगराध्यक्ष नवजोत सिंग गाडीवाले यांनी पोलीस प्रशासनाला केली आहे। आरोप हा 100% अत्यंत चुकीचा आहे। सन्माननीय संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात हे हिंगोली, नांदेड आणि नंदुरबारचे हे संपर्क प्रमुख आहेत। हिंगोलीचे का आरोप करत नाहीत, नंदुरबारचे का आरोप करत नाहीत, नांदेडचेच का आरोप करतात? तर ज्यांचं अस्तित्व पक्षामध्ये कार्यशून्य आहे, काम करण्याची पद्धत, असे लोक आरोप करतात। निष्ठावंतांनी कधी आरोप केला नाही थोरात साहेबावर। सामान्य शिवसैनिक पूर्ण ताकदीनिशी उद्धवजीच्या पाठीमागे, शिवसेनेच्या पाठीमागे आजही खंबीरपणे उभा आहे। काल गौरव कोडगिरेंनी आरोप केले, आरोप प्रत्यारोप तर करत राहतात। ज्यांना पद भेटलं नाही ते लोक आरोप करतात, परंतु 3 ते 4 दिवस अगोदर जी घटना घडली त्यावेळेस संपर्क प्रमुख बबन थोरात साहेब हे आंघोळीला गेले होते आणि बाहेरच्या पोर्समध्ये जे भांडणं झाले त्याच्यामध्ये निगेटिव्ह बातम्या लावण्याचं काम त्यांच्याकडून करण्यात आलं। आणि दुसरं विषय म्हणल्यानं त्यांना जेव्हा पद होते त्यांनी काय काम केलं ते जनतेसमोर सांगावं। आणि पद आज आहे उद्या नाही, संघटनात्मक पद गेल्यामुळं पैशाची डिमांड करणे आणि असे गैरसमज करून देणे आणि निगेटिव्ह मेसेज पसरवणे, पक्षाचं नाव खराब करणे हे चुकीचे धंदे आहेत। आणि लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने आम्हाला 107 पाबंद करण्याचं काम केलं आहे। आमची पोलीस प्रशासनाने ही विनंती आहे की तुम्ही माणसाचे कॅरेक्टर बघा। ज्या माणसावर विविध गुन्हे, खंडणीसारखे आणि गाडीचे गुन्हे आहेत, रेतीचे धंदे ज्यांचे आहेत, ते लोक पद घेऊन पक्ष चालवण्यापेक्षा घर चालवण्याचं काम करत होते। त्यांना पक्षानं आळा घातला, ही चुकीची घटना नाही। आणि जे गुन्हे प्रशासनाने आमच्यावर दाखल केलेले आहेत त्यांची पार्श्वभूमी बघून येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक अंतर्गत त्या लोकांना हद्दपार करण्याची आमची मागणी आहे की त्यांच्यामुळे समाजामध्ये कुठे द्वेष निर्माण होऊ नये।